दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जयघोष करत टाळ मृदुंगांच्या साथीने आणि ढोल ताशांच्या गजरात मालवण भरड येथील दत्त मंदिरात कार्तिक स्नान समाप्तीच्या निमित्ताने पालखी प्रदक्षिणा सोहळा पार पडला। या सोहळ्यात शेकडो भाविक सहभागी झाले होते। मालवण शहरातील भरड येथील जागृत देवस्थान असलेल्या एकमुखी दत्त मंदिरात गेले महिनाभर सुरू असलेल्या काकड आरती सोहळ्याची सांगता त्रिपुरारी पौर्णिमेला झाली। कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीपासून काकड आरतीला प्रारंभ झाला। रोज पहाटे 5:15 वाजल्यापासून ते 7:15 वाजेपर्यंत काकड आरती होत होती। अत्यंत मंगलमय आणि भक्तिपूर्ण वातावरणात होणाऱ्या या काकड आरतीमुळे भरड मालवण परिसर भारून गेला होता। दत्त मंदिरापासून भरड नाक्यावरील नगरपालिकेच्या गाडी पार्किंग जागेच्या रस्त्यालगत असणाऱ्या महापुरुष स्थानांना भेट देत दत्त महाराजांची पालखी प्रदक्षिणा पार पडली। संतांचे अभंगगात आणि पायी हळूहळू चाला मुखी दत्तनाम बोला असा दत्तनामाचा जयघोष करत ही पालखी प्रदक्षिणा पार पडली। यावेळी उपस्थित भाविकांनी पालखीला श्रीफळ आणि गोड पदार्थ ठेवत नवस बोलले आणि नवस फेडले। यावेळी शेकडो भाविक उपस्थित होते। सायंकाळी मंदिरातील तुलसी विवाह आणि श्री दत्त महाराजांची शेजारती पार पडली।
टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.